आणि हा आणि ती आजच्या बैठकीच्या अनुषंगानं तो विषय मंजूरच आपण करू असं आणि रीसीच्या पुढल्या बैठकीमध्ये निधी इस्टिमेट वगैरे करून तो घेऊन या आणि तो खर्च शासनानं करायचा आहे. ओके सर. त्याच्यामध्ये म्हणजे आपलं काही वरून काही वेगळं निधी येणार आहे का सर, या कसं करायचं थोडंसं? नाही, आता वरून वेगळा तुम्ही आता जलसंधारण तुम्ही बोलून घ्या डिपार्टमेंटशी. माझ्या अंदाजानं जलसंधारणमध्ये ती प्रोव्हिजन आहे, बरोबर आहे. जलसंधारणच्या अधिकाऱ्यांशी बोलून घ्या कुठनं निधी खर्च करायचा आहे. कॅबिनेटनं निर्णय घेतलेला म्हटल्यानंतर त्या निधीची पण व्यवस्था ऑलरेडी केलेली असणार. कारण ह्या वर्षी महिनाभराच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवा 15 मे ते आता 15 मे नाही आहे समजा, आज उद्याला तर 3 दिवस सुट्ट्या आहे, तर आपण 18 मे ते 18 जून 1 महिन्याचा कालावधी धाराशिव जिल्ह्यासाठी देऊ. ज्या ज्या शेतकऱ्यांना याची गरज असेल, मातीची गरज असेल किंवा गाळाची गरज असेल त्यांना ते मोफत पुरवण्याची व्यवस्था करा. 15 जून पर्यंत होईल. आणि जनावरांसाठी स्मशानभूमीचा विषय तर इथे आपण धाराशिव नगरपालिकेमध्ये आता जलकचरा व्यवस्थापन मध्ये 7 एकर जगामध्ये 5 गुंठे आपण जागा राखीव ठेवतो. याचे काम आता सर आपण इथे इन्सिनरेशन सेटअप करायचे आहे सर. आपण करतो सर. ही पण एक आपला 15 जून सर्व नगरपालिकांमध्ये आपल्याकडे एकूण नगरपालिका किती आहे? 10 आहे सर. किती? 10 नगरपालिका आणि 2 हा, नगरपालिका. आजच्या बैठकीच्या अनुषंगानं प्रत्येक 10च्या 10 नगरपालिका क्षेत्रामध्ये राखीव पाळीव प्राण्यांसाठी विद्युत दाहिनीसाठी 5-5 गुंठे जागा राखीव ठेवा कुठे ना कुठे. काही स्मशानभूमीच्या विभागामध्ये असेल, काही घनकचरा टाका सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना. येस येस. ओके, चलो, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.